नमस्कार, तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे खूप मजे स्पेशल. तर ब्लॉग कंटिन्यू करा, का स्पेशल आहे समजेल तुम्हाला. चला ब्लॉग कंटिन्यू करा, पुढे पाहू. स्पेशल म्हणजे आज आहे मटण. तुम्ही म्हणाल मटणमध्येच काय स्पेशल आहे. तर आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्हाला जमिनीसाठी, पूर्वजांची जमीन आहे त्या जमिनीसाठी पूजा घालायला सांगितली होती. ती पूजा घातल्यानंतर 1.25 महिना खायचं नसतं मटण अंडी. त्यामुळे मटण अंडी पाळलं होतं. जे लोक आठवड्यातून 2दा मटण अंडी खातात त्यांना विचारा 1.25 महिना म्हणजे काय असतं पाळणं. ते आमच्यासाठी खूप अवघड होतं. सगळं आमचा फायनली दिवस आलेला आहे. तर हे बघा, इकडे मी मटण करायला घेतलेलं आहे. शिजवून वगैरे घेतलं आहे, कांदा भाजायला टाकलेला आहे. असं नॉर्मल वगैरे मसाला वगैरे घेतला आहे. सगळं जवळ घेतलं की कसं पटापटा उरकतं. या हा काय मस्त वास येतोय. असं हे गरम गरम सूप खायला खूप खूप मस्त वाटतं. बघू शकता तुम्ही, 4 ते 5 शिट्ट्यामध्ये हे मटण शिजलेलं आहे. चाप आहे. कोणाकोणाला चाप आवडतं तेही कमेंटमध्ये सांगा. हे बघा, इकडे ते शिजलेलं मटण झालं की मुलगी आणि पप्पा यांचं हे चालू असतं. मुलं पण खूप दिवसातून खायला लागलेत. मुलांना पण आम्ही बनवून दिलं नव्हतं. तिला मटण आवडतं. ते बघा, इकडे मी सुक्कं मटण बनवलेलं आहे. छानसं असं खूप छान वास येतो आहे. इकडे रस्सा पण मी बनवलेला आहे. वरून कोथिंबीर मस्त हिरवीगार दिसते. हे बघा, इकडं आम्ही न वाट पाहता पटकन जेवायला घेतलेला आहे आणि अर्धं जेवण झाल्यावरती व्हिडिओ काढलेला आहे. खायच्या नादामध्ये किंवा त्यांना वाढण्याच्या नादामध्ये सुचत नव्हतं. तर मित्रांनो, संडे स्पेशलची वाट न बघता बुधवारीच मटण आणून खाल्लेलं आहे. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.